नमस्कार मंडळी, आज आपण एका अतिशय शुभ, पवित्र आणि आरोग्यदायी दिवसाबद्दल बोलणार आहोत, धनत्रयोदशी, ज्याला लोकप्रचलित भाषेत धनतेरस म्हणतात. दिवस केवळ धनप्राप्तीचा नाही, तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि दैवी ऊर्जेचा उत्सव आहे. या दिवशी घराघरात दीप उजळतात, आरोग्य देवता भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते आणि लक्ष्मी प्रवेशासाठी तयारी सुरू होते. पौराणिक कथा सांगते की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा देव दानवांनी अमृत शोधण्यासाठी समुद्र ढवळला, तेव्हा त्या मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. त्यांच्या हाती होता अमृताने भरलेला सुवर्णकलश आणि दुसऱ्या हातात होती धन्वंतरी वैद्यकाची आयुर्वेदीय संहिता. त्यांच्या प्रकट होण्याचा दिवस म्हणजेच हा धनत्रयोदशीचा दिवस. म्हणूनच या दिवसाला आरोग्याचा दिवस, आयुष्यवर्धक दिवस आणि दैवी आरोग्य ऊर्जेचा दिवस मानला जातो. ज्याप्रमाणे दीपक अंधार घालवतो, त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला दीप आपल्या जीवनातील आजार, दुःख आणि नकारात्मकता दूर करून शरीरात आरोग्य आणि मनात आनंद भरतो. या दिवसाची सुरुवात केवळ पूजा अर्चनेने होत नाही, तर एक विचाराने होते. धन म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर आरोग्य आणि शांती हेच खरे धन आहे. म्हणूनच धनत्रयोदशी ही दिवाळीच्या आरंभाची पहिली ज्योत आहे, जी आपल्याला शिकवते की आरोग्य आणि आयुष्य हेच जीवनातील सर्वोच्च संपत्ती आहे. या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक विधी केला जातो, ज्याला आपण यमदीपदान म्हणून ओळखतो. हा विधी पौराणिक ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलेला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश आहे घरातील सदस्यांचे जीवन सुरक्षित ठेवणे, अकाल मृत्यूपासून संरक्षण देणे आणि दीर्घायुष्य लाभणे. यमदीपदान करताना संध्याकाळच्या वेळेस घराच्या दाराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक छोटा मातीचा दिवा किंवा लोण्याचा दीप लावला जातो. या दिव्याला यमदीप म्हणतात. दीपाची ज्योत फक्त उजेड देत नाही, तर ती नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक ऊर्जा घरात पसरवते. दीप लावताना भक्ताने मनोभावे प्रार्थना करावी, मृत्यूना दंडपाणे नमः. या मंत्राचा अर्थ असा की, हे यमराज, आमच्या घरातील सदस्यांना अकाल मृत्यूपासून वाचवा. हा विधी प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पौराणिक कथांनुसार जे घर यमदीपदान करतात, तिथे यमदूत देखील प्रवेश करत नाहीत. दीपाची ज्योत एवढी पवित्र मानली जाते की ती मृत्यूची नकारात्मक शक्ती दूर करते. श्रद्धेने हा विधी पाळल्यास घरात आरोग्य, समृद्धी आणि शांती कायम राहते. यमदीपदानाचा उद्देश केवळ दीर्घायुष्य मिळवणे नाही, तर कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवणे आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आहे. या दिवशी दिवा लावताना मन शुद्ध ठेवणे आणि श्रद्धेने प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे. दीपाची ज्योत तितकीच शक्तिशाली ठरते जितकी भक्तीची ती गाढ आहे. म्हणूनच धनत्रयोदशीला यमदीपदान करणे ही केवळ परंपरा नाही, तर जीवन रक्षणाचा, आरोग्य आणि शुभता वाढवण्याचा दिव्य मार्ग मानला जातो. हे विधी प्रत्येक घरात श्रद्धेने पाळल्यास घरातील सर्व सदस्यांचा कल्याण आणि दीर्घायुष्य सुनिश्चित होते. या दिवशी काही विशेष उपाय आणि पारंपरिक धार्मिक कर्मकांड देखील केले जातात, जे घरात संपत्ती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. या उपायांचा मूळ हेतू आहे घरात लक्ष्मीदेवी आणि यमराज यांची कृपा प्राप्त करून जीवनात समृद्धी, आनंद आणि आरोग्य टिकवणे. धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वप्रथम घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक शक्ती आकर्षित होते. त्यानंतर घराच्या उत्तर किंवा दक्षिण दिशेला दिवे लावले जातात. नवीन मातीचे किंवा लोण्याचे दिवे, तसेच सोनं, चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर विशेष शुभ मानला जातो. नवीन वस्तू खरेदी करणे, जसे की सोनं, चांदी, तांबे किंवा स्टीलचे भांडे, केवळ संपत्तीचे प्रतीक नसून त्यामधून दैवी ऊर्जेचे स्वागत होते. याशिवाय संध्याकाळी दीपदान करण्याची प्रथा आहे.
घराच्या दाराबाहेर किंवा पूजा स्थानाजवळ दीप लावून त्यास मनोभावे प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे. दीपाच्या उजेडातून घरात सकारात्मक शक्ती पसरते, मानसिक शांती मिळते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी केलेले हे उपाय फक्त भौतिक संपत्तीपुरते मर्यादित नाहीत. हे उपाय आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. घरात दीप लावणे, नवीन वस्तू खरेदी करणे, घर स्वच्छ ठेवणे आणि यमदीपदान करणे या सर्व क्रियांनी घरातील वातावरण शुभ बनते आणि संपूर्ण कुटुंबासाठी सौख्य, आरोग्य व दीर्घायुष्य सुनिश्चित होते. म्हणूनच धनत्रयोदशी ही फक्त सोनं, चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही, तर ती एक दिव्य संधी आहे, घरात लक्ष्मी आणि यमराज यांच्या कृपेची ज्योत प्रज्वलित करण्याची. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि योग्य कर्म यांचे मिश्रण घरातील समृद्धी आणि सुख टिकवते. या दिवशी घरातील सदस्यांसाठी केलेली पूजा केवळ भौतिक संपत्तीसाठी नाही, तर ती आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः दोन देवतांची पूजा केली जाते, लक्ष्मी देवी आणि यमराज. लक्ष्मी देवीची पूजा करून आपण घरात समृद्धी, संपत्ती आणि ऐश्वर्य येण्याची प्रार्थना करतो. घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावणे, स्वच्छता ठेवणे आणि पूजा स्थळावर नवीन वस्तू ठेवणे लक्ष्मी देवीला प्रसन्न करते. असे मानले जाते की श्रद्धेने केलेल्या या पूजा विधीने घरात धन, सुख आणि समृद्धी टिकते. यमराजाची पूजा ही दीर्घायुष्य, आरोग्य आणि जीवनातील संकटांपासून संरक्षणासाठी केली जाते. संध्याकाळी यमदीप लावताना भक्त मनोभावे प्रार्थना करतो की घरातील सदस्यांना अकाल मृत्यू आणि अपायापासून वाचवावे. यमराजाची कृपा मिळाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित राहतात, आरोग्य चांगले राहते आणि जीवनात संतुलन व स्थैर्य येते. धनत्रयोदशी ही फक्त सोनं, चांदी खरेदी करण्याचा दिवस नसून ती जीवनातील समृद्धी, आरोग्य, सुख आणि आध्यात्मिक शक्ती या सर्वांचा संगम साधणारा दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, दीपदान आणि उपाय यमराज आणि लक्ष्मीदेवी दोघांनाही प्रसन्न करतात. त्यामुळे घरात शांती, सौख्य, संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. म्हणूनच या दिवशी केलेले प्रत्येक कर्म, दीप लावणे, स्वच्छता ठेवणे, नवीन वस्तू विकत घेणे आणि प्रार्थना करणे, घराच्या समृद्धीच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फलदायी ठरते. धनत्रयोदशी हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर घर आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा, आरोग्याचा आणि आयुष्याचा दिव्य मार्ग मानला जातो. धनत्रयोदशीचा हा दिवस केवळ संपत्ती आणि आरोग्याचा नाही, तर जीवनातील सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आध्यात्मिक बल देणारा देखील आहे. या दिवशी घरातील प्रत्येक क्रियेत श्रद्धा आणि भक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. दीप लावताना, नवीन वस्तू आणताना किंवा यमदीपदान करताना मनात शुद्ध विचार आणि सकारात्मक भावना ठेवणे महत्त्वाचे असते. घरात दिवा लावल्यावर त्याचा प्रकाश केवळ अंधकार दूर करत नाही, तर तो नकारात्मक शक्तींनाही दूर करतो. दीपाच्या उजेडात घरातील प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा संतुलित होते आणि घरात सुखशांतीचे वातावरण निर्माण होते. दीप लावताना भक्ताने मनोभावे प्रार्थना करणे, लक्ष्मीदेवी आणि यमराज यांची कृपा प्राप्त करण्यासाठी पूर्ण श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. या दिवशी केलेले उपाय आणि पूजा फक्त भौतिक संपत्तीपुरते मर्यादित नाहीत. ती आध्यात्मिक समृद्धी आणि मानसिक स्थैर्य देखील देते. घर स्वच्छ ठेवणे, नवीन वस्तू आणणे, दीपदान करणे आणि प्रार्थना करणे या सर्व क्रियांनी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते, मानसिक शांती मिळते आणि जीवनात समृद्धी टिकते. धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला शिकवतो की संपत्ती, आरोग्य आणि आयुष्य ही खरी संपत्ती आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म घरातील सुख, संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे हा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी आनंद,
समृद्धी आणि दैवी कृपेचा पर्व मानला जातो. म्हणूनच धनत्रयोदशी फक्त खरेदीसाठी किंवा उत्सवासाठी नव्हे, तर घरातील आरोग्य, सुरक्षा आणि समृद्धी टिकवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि आध्यात्मिक मार्ग आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली पूजा आणि विधी ही केवळ धार्मिक कृत्य नसून ती संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाची आणि दीर्घायुष्याची हमी देते. या दिवशी श्रद्धेने केलेली प्रत्येक क्रिया, दीप लावणे, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, नवीन वस्तू खरेदी करणे, घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नकारात्मक शक्ती दूर करते. लक्ष्मीदेवीची पूजा करून आपण घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धी यांची प्राप्ती करतो. दीप लावताना आणि प्रार्थना करताना श्रद्धा आणि भक्ती ठेवणे आवश्यक आहे. हे केवळ भौतिक संपत्ती वाढवण्याचे माध्यम नाही, तर मानसिक शांती, आरोग्य आणि सुख समृद्धी यांचाही स्रोत आहे. घर स्वच्छ आणि उजळलेले असल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि घरात दीर्घायुष्य, आनंद व समृद्धी राहते. यमराजाची पूजा केल्याने घरातील सदस्य अकालमृत्यू आणि अपायापासून सुरक्षित राहतात. यमदीपदान करताना ज्या भक्ताने मनोभावे प्रार्थना केली, त्याच्या घरात जीवनावधीचा संरक्षण मिळतो. यमराज आणि लक्ष्मीदेवी दोघांच्या कृपेने घरात सौख्य, आरोग्य, संपन्नता आणि आध्यात्मिक ऊर्जा टिकते. धनत्रयोदशी हा दिवस फक्त खरेदी, खाण्यापिण्याचा किंवा उत्सव साजरा करण्याचा नाही, तो जीवनातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक बल यांचा संगम साधणारा दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले कर्म घरातील प्रत्येक सदस्यासाठी लाभदायक ठरतात. घरात सौख्य व आनंद टिकतो आणि संपूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभते. म्हणूनच धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला शिकवतो की संपत्ती आणि आरोग्य हेच खरे धन आहे आणि श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म घरातील समृद्धी, शांती आणि सौख्य टिकवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. धनत्रयोदशी हा दिवस आपल्या जीवनातील संपत्ती, आरोग्य आणि आध्यात्मिक समृद्धीचा संगम साधणारा आहे. या दिवशी केलेले प्रत्येक कर्म, दीप लावणे, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, नवीन वस्तू खरेदी करणे, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि नकारात्मक शक्ती दूर करतात. श्रद्धेने केलेली ही कृती केवळ भौतिक संपत्ती पुरविणारी नाही, तर ती मानसिक शांती, आनंद आणि सौख्य प्रदान करते. लक्ष्मीदेवीची पूजा करून आपण घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त करण्याची प्रार्थना करतो. दीप लावताना शांती आणि भक्ती ठेवणे आवश्यक आहे, कारण दीपाच्या उजेडातून घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी टिकते. यमराजाची कृपा मिळाल्याने कुटुंबातील सदस्य अकालमृत्यू आणि संकटांपासून सुरक्षित राहतात. धनत्रयोदशी फक्त खरेदीसाठी, खाण्यापिण्याच्या उत्सवासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी नसून ती जीवनातील आरोग्य, सुरक्षा, सुख आणि आध्यात्मिक शक्ती टिकवणारा दिव्य मार्ग आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म घरातील सदस्यांसाठी लाभदायी ठरतात. घरात सौख्य आणि आनंद टिकतो आणि संपूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य व समृद्धी मिळते. म्हणूनच धनत्रयोदशीचा दिवस आपल्याला शिकवतो की संपत्ती आणि आरोग्य हेच खरे धन आहे आणि श्रद्धा, भक्ती व योग्य कर्म यांचे मिश्रण घरातील शांती, समृद्धी आणि सौख्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, या धनत्रयोदशीला आपण सर्वांनी यमदीपदान करणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी श्रद्धेने दीप प्रज्वलित करावा, भगवान धन्वंतरींची प्रार्थना करावी आणि घरात आरोग्य, आनंद, समृद्धी आणि ऐश्वर्याचे तेज पसरवावे. या दिवशी केलेले प्रत्येक कर्म घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि संपूर्ण कुटुंबासाठी सौख्य व संपन्नता सुनिश्चित करतो. आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान धन्वंतरींची कृपा सदैव आपल्यावर राहो आणि लक्ष्मी माता आपल्याला संपन्नतेने आशीर्वादित करो. जय धन्वंतरी भगवान, जय लक्ष्मी माता.